सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. मॅन फ्रॉम भातसई शहापूर तालुक्याचा टायगर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे कल्पेश जाधव. तमाम लाडके क्रीडा रसिक ज्या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी शहापूरचे क्रीडांगण भरगच्च भरत असतात तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला शुभम महाडिक मॅन फ्रॉम खातिवली लेदर बॉल क्रिकेटचा एक्सपिरियन्स असणारा खेळाडू आणि शुभम महाडिक तंत्रशुद्ध फलंदाजीचं एक उदाहरण म्हणजे शुभम महाडिक आणि हे दोन फलंदाज सध्या शिवम गिरसे संघाकडनं एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज झाला गोलंदाज मयूर मॅन फ्रॉम सापगाव. सापगाव संघ या स्पर्धेमध्ये ग्रामीण पोलकडनं क्वालिफाय झालाय. नितीन अंदाडे कैलास बांडे अँड टीम अँड कंपनी सापगाव संघ चांगली कामगिरी या टीमने केली. त्याच संघाचा हा खेळाडू आहे मयूर जो सध्या राजीव बॉईज शहापूर संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लेट्स प्ले पंचांचा इशारा स्ट्राईक एंडला. टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव त्याच्या समोर आहे सापगावचा खेळाडू मयूर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल दूरवर ठेवल्या फलंदाजापासून अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेचण्याचा प्रयत्न होता समोर मिस झाला कल्पेश जाधव. पहिला बॉल डॉट डॉट चेंडूने सुरुवात होते. एक रोमहर्षक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगली बांधणी केली आहे दोघांनी देखील. या देखील दूरवर खेळला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हेमंतला बीट करून एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. किशोर परटोळे आले त्या ठिकाणी. मॅन फ्रॉम अंबरजे. प्रत्येक खेळाडूची चर्चा प्रत्येक खेळाडूचं वर्णन नक्कीच आपण करू. महाराष्ट्र पोलीस सेवेत मुंबई पोलीस सेवेत ते सध्या कार्यरत आहेत. आणि क्रिकेटची नितांत आवड असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे किशोर परटोळे. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण ते सध्या करत आहेत. राजे बॉईज एक चांगली संघ बांधणी सध्या या टीमची आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन होतं कल्पेश आणि शिवम स्पोर्ट्स गिरसेचं एक सिंगल तिथे मिळते. मिस टायमिंग आहे स्ट्रोक शुभम माडिकचा. झेलचा कॉल आहे. दोन खेळाडू दोघांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन नव्हतं तरी देखील झेल फिनिश केलाय प्रफुल्ल सुतारने. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय. शुभम माडिक बॅक टू द डग आउट. पहिला धक्का लागलाय. शुभम महाडिक हॉर्न साइडला मिड विकेटला क्लिअर करण्याचा मानस होता. बॅटची वरची कडा लागली बॉल हवेमध्येच आणि त्यानंतर अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी प्रफुल्लनं हा झेल पकडला. मॅन फ्रॉम अडगाव. अडगावचा हा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट अडगाव संघाकडनं खेळतो. अडगावचे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक हे पण सोकांड एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अडगावचं प्रतिनिधित्व तो सध्या करतोय. हे अडगावचे दोन खेळाडू सध्या या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट इथे मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आला. मयूरचं चांगलं षटक सध्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट त्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक विकेट. ओव्हर रेट आहे 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करायच्यात. याकडे लक्ष द्या कॅप्टन. समोर खेळलेत कव्हरच्या दिशेनं ओव्हरपिच बॉल होता. दोन खेळाडू चेस करतायत. बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लास्ट मुवमेंटला भूषणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 ने संत गतीने सध्या पुढे जातोय. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा धावफलकावर धावा 3 आपल्याला पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळी समोर खेळलेत पुनश्च एकदा मिस्टॅमिक फटका. हेमंत कॅच साठी प्रयत्न चांगला होता. लास्ट मोमेंटला बॉल हातामध्ये निसटला. रनआउटची संधी आहे. एकच धाव घेतली कल्पेशनं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा होता. अजयनं कॉल न पाहता तो धावत सुटला होता. पुनश्च एकदा सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 4.
किशोरजी काटेकर पुरस्कृत राजेभाऊ शहापूर संघ आपल्याला पाहायला मिळतो, जे संघ मालक आहेत राजेभाऊ शहापूर संघाचे उपस्थित, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला विनंती करतो आपण या व्यासपीठावर. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4. मयूरचं एक चांगलं षटक आहे. लास्ट बॉल कल्पेश जाधव फेस करेल ओव्हर मधला. स्विच हिटचा प्रयत्न, शरीराला ब्रश झाला, फॉलो केलं फलंदाजाला. गुड थिंकिंग, जबरदस्त षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धावाला फक्त आणि फक्त 5. स्विच हिटचा प्रयत्न कल्पेश जाधवचा फसला. बॉडी लाईन बॉल टाकला होता, फॉलो केलं फलंदाजाला. लास्ट बॉलमध्ये आपण पाहिलं तर लेग बायची एक धाव जरूर आली आहे आणि एक यशस्वी षटकाची सांगता होत असताना पहिल्या ओव्हर अखेरीस दफलकावर धावा शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या 5. एक विकेट गमावलाय. शुभम महाडिक बाजाला 0चा चष्मा घालून अजय ज्यानं 2 बॉल फेस केले 3 धावसंख्येवर तो खेळतो आणि कल्पेश ज्यानं 3 बॉल फेस केले 1 धावसंख्येवर तो खेळतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. प्रत्येक ओव्हर नंतर विचार विनिमय करण्यासाठी मीटिंग घेऊ नका. 12 टीमचा पोल पूर्ण करायचा आहे. टीम राजेभाऊ शहापूर सातत्याने या सूचना तुम्हाला द्यायला लावू नका ही विनंती आम्ही करतोय आयोजकांच्या वतीनं. सेकंड ओव्हरसाठी हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम अटगाव, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अटगाव टीमचा, जो सध्या राजेभाऊचं प्रतिनिधित्व करतोय. कल्पेश जाधव सध्या शांत आहे आणि सहसा फार कमी वेळा आपण कल्पेशला पहिल्या षटकामध्ये शांत असताना पाहतो. राजी बॉईज टीममध्ये सोपान फर्डे यांची देखील वर्णी लागली ग्रामीण क्रिकेटकडनं आणि RR जाधव मेजर यांच्या माध्यमातून सोपानजी फर्डे यांना नक्कीच सर्वांचा लाडका बादशाह यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सोपान फर्डे यांना. धन्यवाद आदरणीय RR जाधव, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्नेह सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, जबरदस्त प्रहार. ही ताकद आहे कल्पेश जाधवची, ही ताकद आहे टायगर ऑफ शहापूरची. षटकार फ्लिक्सचा फटका बॅटन पॅटच्या कॅप मधून बॉलला सरळ पाठवलंय काऊ कोन रिजन कडे. एक जबरदस्त फटका आणि फार वेळ तुम्ही कल्पेश जाधवला शांत ठेवू शकत नाही. धावसंख्या फ्ला होत असताना दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावर धावा 11. बचावात्मक पवित्रा गोलंदाज हेमंत सोकांडेचा दूरवर ठेवलं, बॉडी लाईन पासून भरपूर दूर ठेवला, परंतु इथे दिशा जर आपण पाहिली तर ऑप्शनच्या भरपूरची बाहेर होती आणि त्यामुळे अंपायरने हा बॉल वाईड घोषित केला. लोवर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला, जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. नक्कीच महत्वपूर्ण 3 धावा त्या ठिकाणी वाचवण्यात यश आले त्या खेळाडूला. पराग होते, पराग टारमय मॅन फ्रॉम शेईचा खेळाडू. प्रत्येक गावाचे खेळाडू तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतील एका टीममध्ये. एकसंध होत असताना हे ग्रामीणचे खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून ओपनचा एक संघ या ठिकाणी तयार केलाय, तो राजेभाऊ शहापूर. दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसे, वर्णन त्यांचं देखील आपण करू. समोर खेळत अजयच्या बॅटमधनं मिस्टामिका फटका, किशोर परटोळे बॉलच्या खाली. आउटफील्डचा एक चांगला खेळाडू म्हणून त्याची नेहमीच ओळख असते, परंतु त्याच्या माध्यमातून एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. स्वतःवर निराश जरूर असेल. एकच धाव त्या ठिकाणी घेतली, कल्पेशला स्ट्राईक एंडला ठेवलं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 14-14. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा केस सध्या सुरू आहे. क्रिकेटमध्ये कॅचेस भरपूर महत्त्वाचे असतात. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटमध्ये भरपूर मोठे उलटफेर होताना आपण नेहमीच पाहिलेत. हा लोवर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला, यावेळी गॅपमध्ये खेळत कल्पेशचा फटका थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. धावा स्कोरबोर्डवर. धावफलक आता थोडासा वेगाने फ्लाय होतोय. 6 बॉलचा सामना आतापर्यंत केला, 12 धावा संख्येवर खेळतोय कल्पेश जाधव. एक षटकार, एक चौकार,
त्याच्या बॅटमधनं आपण पाहू शकाल कसा लोवर फुल टॉस होता, थोडासा खाली बसला आणि त्यानंतर एक चांगला टर्न केला फटका एक्स्ट्रा कव्हरला. 89 बोर्ड. षटक क्रमांक 2चा केस सध्या सुरू आहे. अजय ज्यानं 3 बॉल फेस केले, 4 धावा संख्येवर तो खेळतोय. 481 चौकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले. स्विच हिटचा प्रयत्न पंच वळताय. आता व्हाईट बॉल त्यांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. दिशाहीन गोलंदाजी सध्या हेमंत सोकांडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा स्कोरबोर्डवर, 19 रन्स. हा लोवर फुल टॉस ऑन साइडला कॅप मध्ये खेळले. स्कोर ऑफ द विकेट. 2 खेळाडूंचा गॅप भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. कल्पेश जाधवच्या बॅटमध्ये अजून एक तडाखेबंद फटका, चौकार. पाहता कल्पेश जाधव सध्या रंगामध्ये बहरदार बॅटिंग करत असताना ऑन साइडला मोठा फटका, प्रॉपर मिडल, परफेक्ट एक्झिक्यूट. बॉलला पाठवलंय हवाई सफरेसाठी. धडाके बंद प्रहार, षटकार. बॅटला जर मिडल झाला तर बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरच भेटतोय. चित्र आपण नेहमीच पाहिलंय. धावसंख्या 29. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. सुरुवातीला शांत ठेवलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये टायगर ऑफ शहापूरला, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या वाघाने दहाड फोडली आहे. तब्बल 24 धावसंख्येचं एक मोठं षटक हेमंतच्या माध्यमातून आलं. टीमची टोटल सध्या शिवम स्पोर्ट्स गिरचे संघ बॅटिंग करतोय. 29 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये कल्पेश जाधव जर मैदानाच्या आतमध्ये असला तर धावांची लयलूट आपल्याला स्कोरबोर्डवर जरूर पाहायला मिळेल. प्रफुल्ल सुतार गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3. नेक्स्ट मॅच यानंतर साई स्पोर्ट्स शहापूर आणि क्लासिक बॉईज इगतपुरी या 2 टीम दरम्यान सामना असणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचा. या ओव्हर नंतर आपण टॉस का बॉस मध्ये आपण करणार आहोत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन इन्व्हाइट करतोय आपण सज्ज राहायचा. हाफ ट्रॅकर होता. परफ्यूम डिव्हिलरी अपील करताय. स्वतः बॅटर त्या ठिकाणी बाहेर निघाल्यात. गुड स्पिरिट. फलंदाज बाद. तीच धावा यंगस्टर पाहायला मिळतात आपल्याला. गणेश परटोळे आलाय अंबरजे संघाचा आणि या खेळाडूला देखील वर्णी दिली आहे शिवम स्पोर्ट गिरसेनं. कौतुकास्पद कामगिरी, नक्कीच कौतुक करावं लागेल या टीमचं. कारण आपण पाहिलं तर अजय, त्यानंतर आदित्य तारमळे, सध्या गणेश परटोळे पाहायला मिळतोय. हेच तर नक्कीच एक लेजेंडरी क्रिकेटचं लक्षण असतं. कॅप्टन संदीप दिवाणे सातत्यानं नेहमीच प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म, कसा खेळाडू पुढे जाईल या सगळ्या गोष्टीकडे सातत्याने ते लक्ष असतं त्यांचं. आणि ते गणेश परटोळे जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अंबरजे संघाचा आहे. एक नौका फलंदाज आहे आणि चांगली कामगिरी त्याने ग्रामीण क्रिकेट खेळत असताना याच मैदानावर केली आहे. प्रफुल्ल सुतार पहिल्या बॉलवर विकेट. आत्मविश्वास त्याचा नक्कीच दुणावला जाईल. धावसंख्या 29. पहिलाच बॉल आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे. संधी आहे. स्वतः गोलंदाज प्रफुल्ल केलेत बॉलवर आणि रिले झेल पकडलाय हेमंतने. फलंदाज बाद.
फलंदाज सलग दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. वासुदेव आला न्यू बॅटर. हॅट्रिकची संधी सध्या प्रफुल्ल सुतारकडे. विविध स्तरातून आपण पाहताय सध्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छाचा वर्षा होत असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडीसाठी अडगावचे उद्योजक आदरणीय उद्धवजी भोईर साहेब, उज्ज्वला कन्स्ट्रक्शनचे सर्वा यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं. 29 धावा स्कोरबोर्डवर. हॅट्रिकची संधी प्रफुल्ल सुतार समोर आहे. वासुदेव फुल टॉस आहे. ऑन साइड टर्न केला. डिपर क्षेत्ररक्षक आहेत किशोर परटोळे. हॅट्रिक संपन्न. तिसऱ्या बॉलवर तिसरी विकेट. कल्पेश जाधव नॉन स्ट्राइक एंडला नाराज. फलंदाज बाद. विकेट 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 ॲनालिसिस आपण पाहिलं या ओव्हरमध्ये. अतिशय चांगला झेल यावे किशोर परटोळे यांच्या माध्यमातून चुकी झाली नाही. एक चांगला झेल त्यांनी त्या ठिकाणी कॅरी केला. वासुदेव दिवानेला माघारी परतावं लागलं. 3 बॉलवर 3 विकेट. विकेट हॅट्रिक इथे पण पाहिली. आजच्या दिवसामध्ये प्रफुल्ल सुतारच्या नावावर चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय. न्यू बॅटर कॅप्टन आले संदीप दिवाणे मैदानाच्या आतमध्ये. या टीमचे सर्व आहेत. एक संघ त्यांनी बांधला आणि नेहमीच मागच्या 2 वर्षामध्ये या संघाने चांगली कामगिरी देखील करून दाखवली आहे. शहापूर तालुका ओपन टेनिस क्रिकेटमध्ये प्रफुल्ल राऊंड विकेटने आपण पूल केलाय. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. चौथा चेंडू निर्धाव आहे. एकही धाव आतापर्यंत नाहीये. दुसरा एंडला स्ट्राईकवर येण्यासाठी कल्पेश पूर्णपणे त्या ठिकाणी इच्छुक आहे. दुसरा एंडला तो उभा आहे आणि एकही बॉल या ओव्हरमध्ये त्याला खेळण्यास मिळाला नाहीये. डॉट बॉल आलाय. फुल टॉस होता. ऑन साइडला मोठा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मयूर. झेल पकडलाय आणि काय घडलंय. षटकार आलाय. कॅच जरूर पकडली होती परंतु बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सावरू शकला नाही आणि हा सीमारेषेच्या लगत त्याचा पाय लागल्या कारणानं हा षटकार आहे. जबरदस्त षटक आतापर्यंत आपण पाहिलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली या ओव्हरमध्ये. वन्स अगेन ऑन साइडला यावी मयूर आहे त्याच्या हातामध्ये आणि यावी चुकी नाही. अगदी ज्या जागेवर उभा होता त्या जागेवर न हलता त्याने तो झेल पकडलाय आणि ते संदीप दिवानेला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागतो शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला. 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 35 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. विकेट आतापर्यंत गमावलेत ते 5 आणि शेवटचं षटक शिल्लक आहे. सध्या आपण पाहताय कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधवची बॅट बोलते की कल्पेश जाधवला देखील शांत ठेवलं जात आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्रेयस दत्ता वेखंड पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025चा थरार प्रेक्षक पण अनुभवत आहे. एका बाजूला राजेबॉय शहापूर, त्यांच्या विपक्षामध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे. एक चांगली लढत. शहापूर तालुका ओपन टेनिस क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. पहिल्या ओव्हरमध्ये मयूरनं जबरदस्त षटक हाताळला. 5 धावा त्यानं दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर हेमंत सोकांडेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 24 आणि तिसरं षटक प्रफुल्ल सुतारनं हाताळलं. विकेट त्याने घेतल्या 4 आणि धावा त्यानं दिल्या फक्त आणि फक्त 6. राजेभाऊ शहापूर जास्त वेळ घेते आपण.
शेवटचं षटक वासुदेव च्या हातामध्ये सोपवलं. चला टॉससाठी या शाही स्पोर्ट्स शहापूर संघाचा कॅप्टन आणि क्लासिक बॉईज इगतपुरी टीमचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी या. धावसंख्या झाली आहे ती 35-35. वासुदेवला पाचारण केलंय स्लॉक षटकासाठी. कल्पेश जाधव स्ट्राईक एंडला अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. हवेमध्ये बॉल, मॅचची गोल्डन विकेट पकडली आहे कॅच. कल्पेश जाधवला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. राजे बॉईज मॅच मध्ये हंगामा करत असताना फलंदाज बाद. वीस धावांचं योगदान करून कल्पेश जाधव निराश झालाय. मॅचची महत्वपूर्ण विकेट इथे मिळाली आहे. आदित्य तारमय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम शेरे यंगस्टर आणि त्याची देखील वर्णी सध्या आपण शिवम स्पोर्ट्स गेरसे संघामध्ये पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 35 आपल्याला पाहायला मिळते. आदित्यला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर यश संपादित केलंय. कल्पेशला माघारी परतावं लागलं. उंच 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 फटका, झेलची शक्यता. दुसरी विकेट मिळू शकते आणि हो मिळाली आहे. आल्या पावले आदित्यला देखील माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का. विकेटचं सत्र सातत्यानं सध्या शिवम स्पोर्ट्स गेरसेकडे सुरू आहे. फलंदाज बाद. प्रेक्षकांना षटकार बघायचेत सध्याच्या घडीला, परंतु विकेटचं सत्र सातत्यानं पाहायला मिळतं. धावसंख्या 35. तर वासुदेव देखील हॅट्रिकवर आहे. प्रफुल्ल सुतारने हॅट्रिक संपादित केली या मॅच मध्ये. मयुरेश तारमय आलाय कॅपमध्ये. चांगला फटका खेळला मयुरेशने. बीट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मयुरेश तारमयच्या बॅटमधनं आला खणखणीत चौकार. चार धावा मस्ट निडेड, ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. भरपूर काळावधीमध्ये तो स्कोर कार्ड पुढे जातच नव्हता, त्याला घेऊन गेला मयुरेश. चौकाराला टीमची टोटल 39. हा फटका देखील ऑन साइडला चांगला फटका खेळला. इथे देखील मयूर आहेत, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली. दुसऱ्या वेळी वेगाने आले आहेत. चुकीच्या एंडला थ्रो झालाय तेच दर्शवतात नितीन अंदाडे. 2 धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा 41-41. हे रन्स भरपूर महत्वाचे जे सध्या येतात शिवम स्पोर्ट्स गेरसे संघासाठी. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये जर इथून एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल जरूर उभारली जाऊ शकते. 7 विकेट गमावले शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाने आतापर्यंत. वासुदेव ऑन साइडला खेळायचा होता. बॉडी लाईन बॉल होता. शरीराला ब्रश केलाय. दुसऱ्या धावेसाठी इथे देखील प्रयत्न केला जातोय. थ्रो कुठे होतोय, काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. नाट्यमय घडामोडी. जिथे काही रन नव्हते तिथे 2 दिलात. 2 धावा इथे आल्यात. मयुरेशकडे स्ट्राईक ही जमेची बाब आहे. कॅपॅबिलिटी एक क्षमता या खेळाडूकडे. मोठा फटका तो मारू शकतो. ताज फटक्याची आवश्यकता, परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल प्रफुल्ल सुतार, वासुदेव या 2 खेळाडूंचं क्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केली आणि मयूरचं देखील.
आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळला फटका अलॉंग द कार्पेट. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी इथे देखील प्रयत्न केला जाईल आणि जोपर्यंत फेकी येईल 2 धावा इथे देखील कंप्लीट. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे 2+1 3. इथे काय घडत आहे? मयुरेश आल्यानंतर धावा येत आहेत. सध्या शिवम स्पोर्ट्स गेसे संघासाठी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा 46 धावा 50 पर्यंत पोहोचल्या. 4 ओव्हरमध्ये ही एक फायटिंग टोटल मी म्हणेन जरूर उभारली आहे, कारण गोलंदाजी लाईन देखील चांगली आहे शिवम स्पोर्ट्स गेसे संघाकडे. शेवटचा बॉल, त्यावर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी. एक सिंगल तिथे कंप्लीट. धावसंख्या 47 झाली. 48 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये जरूर करावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये राजे बॉयज शहापूर संघाला पहिले इनिंग या ठिकाणी समाप्त झाली आहे. टॉस साठी यायचं साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर क्लासिक बॉयज इगतपुरी टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या. इगतपुरी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. इगतपुरी टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचं आपण. आदरणीय प्रदीपजी गाडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्लासिक बॉयज इगतपुरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन आलेत क्लासिक बॉयज इगतपुरी आणि साई स्पोर्ट्स शहापूर. ते कॅप्टन आदरणीय कैलासजी बांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करतायत प्रदीपजी गाडेकर. टेल असा कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकला तो साई स्पोर्ट्स शहापूर टीमच्या कॅप्टननं. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. बिरवाडीकरांचं आयोजन आहे. नेहमी सातत्यानं चांगली संकल्पना मनोज वेखंडे, त्यानंतर मनीष खाडे आणि संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचे असते. या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीनं फील होतं या मैदानावर आणि कसं कसं नियोजन आहे बिरवाडीकरांचं? बिरवाडीकरांचं नियोजन तर खूपच सुंदर आहे आणि सर्वप्रथम तर मी मनोज वेखंडे आणि बाळा खाडे यांचा आभार मानेल का त्यांनी शहापूरच्या ओपन क्रिकेटला एक संधी दिली. कारण शहापूरमध्ये मोजून 2-3 टुर्नामेंट होतात. त्या टुर्नामेंटला मनोज आणि बाळा हा नेहमीच पहिला प्राधान्य देतो का ग्रामीण ओपनचा क्रिकेट बघायला भेटला पाहिजे. तर ओपनच्या क्रिकेटच्या ह्याच्याने मी त्यांचा आभार मानतो का त्यांनी दरवर्षी असंच नियोजन करून ग्रामीण ओपनला एक संधी द्यावी. कारण बाकी ठिकाणी तर ओपन क्रिकेटच्या मॅच कमीच होत आहेत. नक्कीच ग्रामीण ओपन क्रिकेटचा नक्कीच याला प्लॅटफॉर्मला एक संधी देणं गरजेचं आहे आणि तो दिला बिरवाडीकरांच्या माध्यमातून. टॉस हरलाय, टॉस जिंकला सुद्धा काय निर्णय असतं? बॅटिंगच असतं. येस, तुम्ही दोन्ही कॅप्टनला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. टॉस जिंकला साई स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन कैलासजी भांडे यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते क्लासिक बॉयज इगतपुरी संघाला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. खेळाचं दुसरं सत्र सुरू होतं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आदरणीय सोमनाथ दादा खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. मेजर देवरामजी शिंदे साहेबांच्या वतीनं साई स्पोर्ट्स शहापूर आणि दोस्ती 11 शहापूर या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मेजर देवरामजी शिंदे साहेबांचं आपण मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत.
धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर, ज्यांच्या आवाजामध्ये आपण प्रथम सत्र ऐकलं. 4 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. बनवल्या आहेत त्या बॅटिंग करत असताना शिवम गेरसे संघानं 47 आणि 48 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 48 धावा बनवल्या जातील का राजे बॉईज शहापूर संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, की 48 धावांचं टार्गेट डिफेंड करण्यात यश मिळवेल टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी पराग आणि हेमंत. पहिलाच बॉल कल्पेशचा फुलटोज होता. थोडस खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तारांबळ फिल्डर दूरवरनं येईल, अडवून फेक करेल तोपर्यंत दुसरी रन या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 धावा पूर्ण करतायत. पराग आणि हेमंत ही जोडी मैदानावरती सुरुवात करतील. राजे बॉईज संघाचा श्री गणेशा या ठिकाणी झालाय. धावफलकावरती बिनबाद 2 धावा. 48चा पाठलाग. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मास्टर माइंड कॅप्टन संदीप दिवाने मैदानावरती अशा प्रकारच्या मॅचेस मध्ये निश्चितच त्यांची कॅप्टनशिप फार कमाल करते. नेहमीच आपण पाहिलं. इथं पहा, चिवाच्या कांतानं ट्राय केलं, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फटका लाजवाब. परागच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या इनिंगचा पहिला चौकार येतोय. गोलंदाज कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असताना एकाकी झुंज त्यानं जरूर दिली. दुसऱ्या बाजूने 7 मिळणं गरजेचं होतं, मात्र पत्त्याचा बंगला कोसळावा त्या पद्धतीनं डाव कोसळला गेरसे टीमचा. इथं मात्र धावा डिपेंड करायच्या आहेत. 47 बनवल्यात. 48चं टार्गेट. 1 चौकार आला, त्यानंतर डॉट. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. जेन्युइन ऑलराऊंडर. शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हणून निश्चितच संबोधलं जातं कल्पेश जाधवला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सातत्यानं खेळत असतो. गोलंदाजी फलंदाजी त्याचबरोबर एक उत्कृष्ट कॅप्टन म्हणून सूरज स्पोर्ट्स भातसई या टीमला त्यानं लीड केलं. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय सुद्धा झालेत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा इन ॲक्शन मध्ये त्याला पाहू शकाल. त्याच्यासाठी हे लक्की मैदान. या धावा डिपेंड करत असताना यश मिळेल का हा प्रश्न आहे. निश्चितच व्हाईट बॉल. ज्या वेळेला चेंडू हातातनं रिलीज झाला स्वतःवरती थोडासा नाराज जरूर होता. व्हाईट बॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती येईल. स्कोअर कार्ड वरती ऍड करतायत. एकंदरीत बिनबाद 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला आहे. परागच्या बॅटमधनं जबरदस्त टायमिंग केलंय. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चांगली सुरुवात केली आहे. पराग बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार येत आहेत संघाला. इथे पहा फुल लेंथचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळतायत. सिंगल 1 धाव कंप्लीट केली आहे. षटक संपले पहिलं आणि चौकार आलाय आणि 1 षटकाच्या अंती धावफलकावरती तब्बल 15 धावा इथं पाहायला मिळत आहेत. 15 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. चा पाठलाग आणि 48च्या पाठलागाला इथं सुरुवात केली आहे. दर्जेदार बॅटिंग करत असताना पराग. पराग तारमळे आणि हेमंत सोकांडे ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. जबरदस्त सुरुवात दिली आहे संघासाठी. आश्वासक सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट दिली. 48चा पाठलाग इथं चालू केलाय आणि दर्जेदार बॅटिंगला सुरुवात केली. या षटकामध्ये 3 चौकार येत आहेत आणि
पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार देत असताना वेल बिगन इज हाफ डन. 48चा पाठलाग आहे आणि इथून मात्र कमबॅक करावं लागेल, रोखावं लागेल, थांबवावं लागेल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी फिल्डिंग करावी लागेल. शिवम गेरसे संघाचा आपण विचार केला तर पूर्वार्धामध्ये 47 धावा त्यांनी जमवल्यात. त्या 48चा बचाव त्यांना इथं करायचा आहे. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या. स्ट्राईक वरती हेमंत सोकांडे येतोय. झेंडा आडगाव टीमचा हा जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. भरपूर फॅन फॉलोविंग सातत्याने हेमंतच्या पाठी सुद्धा पाहायला मिळते. याच परिसराचा सुपरस्टार प्लेअर आहे. आज टीमसाठी खेळायचं आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला हा प्लेअर. राजेबाई शहापूरसाठी खेळत असताना इथे चांगला टाकलाय. पहिलाच बॉल पायावरती आदळला. शॉट थर्डमॅनला जातोय. चेंडू गॅदर केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि आलेला हा पहिला निर्धाव. गोलंदाज गणेश इथे पहा. पुन्हा एकदा कट करायचं होतं, बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि निश्चित एकच सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. हेमंत स्वतःचं या ठिकाणी खातं खोलतोय. ही इज ऑफ द मार्क. सिंगल धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड 16 वरती पोहोचलं. यावेळी शॉर्ट पिच पूल केलंय. पॉवरफुल धमाका. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. परफेक्ट एलिव्हेशन मिळालंय. पुलचा पॉवरफुल अंदाज. पराग तारमळेच्या बॅटमधनं षटकार. षटकाराच्या मदतीनं इरादे स्पष्ट केलेत. 22 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. समोर पॉवरफुल फटका खेचलाय. दमदार स्ट्रोक. पॉवरफुल पाठोपाठ आलेला हा दुसरा बेधुंद तडाखा. सिक्सर. बघावं लागेल. 3 इंच म्हणजे लय मोठं. 3 इंच म्हणजे बरं. मी एक 5 मिनिटं 5 मिनिटं दे मला फक्त. लगेच 45 ला जाईल. 45 अवेलेबल. हां अवेलेबल आहे का ते बघू दे. दोन षटकारानंतर या ठिकाणी आपण पाहताय ऑन साइडला खेळलेला फटका. मिड विकेटला चेंडू पकडतोय. एक सिंगल कंप्लीट करतायत. चांगली बॅटिंग. दोन षटकारानंतर इथं सेन्सिबल क्रिकेट मैदानात पेश केलंय. स्वतःवरती विश्वास ठेवतायत. एकमेकांवरती भरोसा दाखवतायत. इथे चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वळण घेत अजून बाहेर निघतोय. अंपायर डिसिजन. इट इज अ वाईड बॉल. अवांतरची खून धावफलकावरती अजून एका धावेची भर. 30 धावा. षटक क्रमांक 2. इथे पहा पुन्हा एकदा फिरून मारला हेमंत. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. थोडस जजमेंट चुकलंय आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17.00 ची सरासरी. खतरा उभा राहिलाय. बिनबाद 34 धावा बनवल्यात. राजे बॉईज शहापूर संघाची धावसंख्या 34 धावा. राजेशाही थाटामध्ये इथं सुरुवात केली आहे. आता इथून मात्र उर्वरित 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडूत 14 धावा. चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. सलामीची जोडी आक्रमक फलंदाजी करतायत. विकेट्स घ्याव्या लागतील. इथं काहीतरी नवीन तंत्र वापरावं लागेल आणि संघासाठी कमबॅकची भूमिका पार पाडावी लागेल. संघ संकटात सापडलाय. नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. कशा पद्धतीने इथून एक चांगलं षटक येईल यासाठी निश्चितच व्यूहरचना करतायत. मास्टरमाइंड कॅप्टन संदीप दिवानी मैदानावरती. नव्या दमाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी तैनात केला जातोय. ओव्हर नंबर 3 ची जबाबदारी गोलंदाज अजयच्या खांद्यावरती. युवा यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास अजयला सार्थ ठरवायचा आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे.
स्कोअरबोर्ड वरती एकंदरीत आपण पाहिलं तर बिनबाद 34, दमदार राजेशाही सुरुवात केली राजे बॉईजनं, आकर्षक सुरुवात. 12 बॉल 14 ची गरज. पराग तारमळे दुसऱ्या बाजूने हेमंत सोकांडे जबरदस्त सुरुवात दिली. दोनही फलंदाज इन फॉर्म. वैयक्तिक 27 वरती पराग. चांगला चेंडू, वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप, अगदी वाईड लाईनच्या आसपास चेंडूला पिच केलं. वेगानं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना यंगस्टर गोलंदाज आणि खांद्यामधली प्रचंड ताकद इथं वापरत असताना पाहायला मिळतोय. चांगला टाकलाय, डॉट येतोय. अशाच पद्धतीनं डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील, विकेट घ्यावी लागेल, प्रेशर क्रिएट करावं लागेल. अजयचा हा चेंडू जबरदस्त ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडं. दमदार प्रहार, चौकार. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं सामना खुला केलाय. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पराग तारमळे मैदानावरती डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना इथे पहा दिशा चुकलाय, दिशा भरकटलाय ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अजून एक वाईट बॉल, एक एक वाईट बॉल, एक एक मोठा फटका विजयाच्या जवळ घेऊन जाईल राजे बॉईजला. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना थोडासा पॉझिटिव्ह साइन देत असताना राजे बॉईज साठी वाईटिस्ट लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय फिल्डरची थोडीशी साथ कमी मिळाली आहे. या अनुषंगानं धावा भराभर पुढे चालल्यात. 2 मिळाल्या, सेकंड कंप्लीट. या 2 धावा धावफलकावरती वाढ होतीये. 41 सेफ झोन मध्ये जात असताना राजे बॉईज सलामीची जोडी अजूनही फलंदाजी करतायत. आबादित खेळतोय पराग 33 वरती. इथे मिस टायमिंग, झेलची संधी आणि पहिला ब्रेक थ्रू गरज होती तो मिळालाय. परागची विकेट. मॅच मात्र त्यांनी टर्न करून सोडली आहे. चांगली गोलंदाजी, छोटंसं कमबॅक बाद. मुरबाड 11 टीमचे आधारस्तंभ आणि मुरबाड टेनिस क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय चेहरा मेजर सचिन सोरगेसर यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सामना आपण पाहताय छोटंसं कमबॅक झालंय. एक विकेट अजयला मिळाली आहे. इथून काही चमत्कार घडेल का, चमत्कार घडवला जाईल का? स्कोरबोर्ड वरती आहेत 41 धावा, उर्वरित 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ मैदानावर आहे. थोडेसे शांत आहेत, मात्र शांतीत क्रांती करणं हे त्यांना माहिती आहे. मैदानावरती कमबॅक होऊ शकतं. अजून एखादी विकेट आली तर नक्कीच पुन्हा मॅच मध्ये येत आहेत. 7 बॉल 6 ची गरज. गोलंदाज अजय रणनीती सातत्याने करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. मॅच सोडायची नाही, शेवटच्या मोमेंट पर्यंत लढत राहायचं, झुंजत राहायचं, मैदानावरती संघर्ष करत राहायचं. प्रयत्नांती परमेश्वर या अनुषंगाने मेहनत करावी लागेल. विकेट मिळाली आहे. इथून छोटंसं मोमेंटम प्राप्त झालंय अजयला. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त यॉर्कर लेंथ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मागे. त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. प्रशांत आलाय आणि प्रशांतच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धाव धावफलकाला ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल तर 43 धावा, 43 फॉर द लॉस ऑफ 42 धावा, 42. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. हवाई हल्ला बॅटवरती जसा लागलाय, स्वीट साऊंड निघाला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजे बॉईजचा हा राजेशाही थाट सामना जिंकलाय. वेल प्लेड.
राजे बॉईज या टीमनं आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तुफानी बल्लेबाजी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि संघासाठी विजय सुखकर करणारी फलंदाजी ज्यानं केली, एकतर्फी विजय मिळवण्यामध्ये यश मिळवलं तो राजे बॉईज संघाचा सलामीवीर फलंदाज पराग तारमळे ज्यानं 33 धावांची इनिंग तुफान साकारली, तो पराग ठरला या मॅचचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच मित्रा लगेच यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करतो आहोत. या परिसराच्या युवा सेनेचा लोकप्रिय चेहरा युवा सेना प्रमुख शरददादा खाडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित